नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवोदय परीक्षेसाठी महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आणखी सोपे होईल. चला तर बघूया आजचा आपला पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे 4, 9, 16 या रचनेतील पुढील 3 अंक आहेत. आता ही रचना दिलेली आहे. त्यातले पुढील 3 अंक आपल्याला शोधायचे आहे. दिलेली रचना बघा. 4, 9, 16. The next 3 digit in this pattern are. आता आपल्याला दिलं आहे 4, 9 आणि 16 आणि पुढचे नंबर आपल्याला 3 नंबर विचारलेले आहेत. आता जर 4 चा विचार केला तर 4 हा 2 चा स्क्वेअर आहे. नंतर 9 हा 3 चा स्क्वेअर आहे. आणि 16 हा 4 चा स्क्वेअर आहे. म्हणजे आपल्याला पुढे 5 चा स्क्वेअर, 6 चा स्क्वेअर आणि 7 चा स्क्वेअर असे नंबर घ्यावे लागणार. म्हणून आपला 5 चा स्क्वेअर असणार आहे 25, 6 चा स्क्वेअर असणार आहे 36 आणि 7 चा स्क्वेअर असणार आहे 49. मीन्स 25, 36 आणि 49 असं आपल्याला ऑप्शन सी मध्ये दिसते. म्हणून आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी. चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे. पुढील आकृतिबंधाचे निरीक्षण करा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य संख्या शोधा. ऑब्झर्व द फॉलोइंग पॅटर्न अँड क्वेश्चन मार्क फाइंड द करेक्ट नंबर ॲट रिप्लेस. जिथं क्वेश्चन मार्क आहे तिथला नंबर आपल्याला रिप्लेस करायचा आहे. चला आपण बघूया. पहिला जो नंबर आहे आपला 3 आणि 2 यांची जर आपण सबट्रॅक्शन केली 3 - 2 आपल्याला 1 मिळतं आणि जो हा खाली नंबर आहे याच्याशी जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर 4 मिळतंय. पुढचा ब्रॅकेट बघा. 15 - 13 केला. आपण काय करतोय 15 - 13 केलं तर आपल्याला 2 मिळतायत आणि हा खालचा नंबर 3 × 3 केलं तर आपल्याला 6 मिळतोय. तो आपण ट्रायंगल मध्ये लिहिलाय. पुढे बघा आपण 17 - 13 करणार. 17 - 13 आपल्याला मिळतोय 4 आणि 4 ने जर आपण 2 ला हा खाली दिलेला आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला क्वेश्चन मार्क मध्ये मिळतायत 8. आता पुढे बघा आपल्याला काय करावं लागेल 12 - 10 करावं लागेल. काय करणार आपण 12 - 10 आन्सर येतंय 2 आणि हा खाली ट्रायंगलच्या खाली जो 2 आहे त्याने मल्टिप्लाय केलं तर क्वेश्चन मार्कच्या तिथे आपल्याला काय लिहावं लागणार आहे 4. म्हणून आपण आपलं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर असणार आहे. चला पुढे दिलेला प्रश्न बघूया. 4, 7, 11, 18 आणि 29 या मालिकेतील पुढचे पद कोणते? पुढचे पद ओळखायचे आहे. 4, 7, 11, 18 and 29. The next term in this series is. सिरीज दिलेली आहेत 4, 7, 11, 18 and 29. आता आपला 4 नंतर 7 जो नंबर आलाय तर आपण काय केलंय 4 आणि त्याच्या आधीचा नंबर 3 त्याच्यात ऍड केलाय तेव्हा आपल्याला मिळतो 7. आता 7 च्या आधीचा नंबर 6 + 7. चला बघूया पुढे काय ते. जर आपण 7 मध्ये 11 सबट्रॅक्ट केले, काय ऍड केले 7 + 11 केले तर ते किती होत आहेत 18 होत आहेत. ते आपण इथे लिहिले. 18 प्लस ह्या दोघांची जर आपण ऍडिशन केली 11 + 18 तर 29 होत आहेत. आणि जर पुढे जर आपण विचार केला तर शेवटची जी टर्म आहे बघा त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला करावं लागेल 29 + 18 आणि त्याचा आन्सर येत आहे 8 + 9 17 कॅरी आला 1 47 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए. चला पुढे दिलेलं आहे आपल्याला सॉल्व करायचंय ते. काय दिलंय 4th नंबरचा क्वेश्चन. 10 × 10 प्लस इन स्क्वेअर ब्रॅकेट 400 डिवाइड इन कर्ली ब्रॅकेट 100 मायनस स्क्वेअर ब्रॅकेट 50 -3 × 10 आणि त्याच्यावर आपल्याला लाईन दिलेली आहे आणि सगळे जे ब्रॅकेट्स आहेत ते कम्प्लीट केले. आता आपण काय करतो जो इनर ब्रॅकेट असतो जो मधला ब्रॅकेट असतो तो पहिले सॉल्व करतो. मग आपण पहिले याचं ऑपरेशन करणार कसलं 3 × 10 चं. बाकीचं जे दिलंय ते मी ऍज इट इज लिहिते 10 × 10 प्लस 400
divide in curly bracket 100 minus in bracket 50 3 into 10 केलं तर ते होतं -30. आपण पहिले ब्रॅकेट सॉल्व करत जाणार आहोत, मग पुढचा ब्रॅकेट आपल्याला हा सॉल्व करावा लागेल. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे 10 into 10 as it is plus 400 divide in bracket 100 minus 50 minus 30 केलं तर आपल्याला मिळतात 20. आपण पुढे ब्रॅकेट सॉल्व करणार कुठला, तर आपला हा ब्रॅकेट सॉल्व केला तर आपल्याला 80 आन्सर मिळतंय. चला बघूया काय मिळेल. 10 into 10 प्लस 400 डिवाइड आपल्याला मिळेल 80 आणि आपण जर आता 80चं यांचं डिव्हिजन घेतलं तर ते काय मिळतं आपल्याला 400 डिवाइड 80 केलं तर 0 0 कट होतील. 8 5 जा 40 होतात म्हणजे आपल्याला ते आन्सर काय मिळणार आहे 40. चला मग आपल्याला मिळेल 10 into 10 प्लस याचा आन्सर काय मिळतंय 5 आणि 10 into 10 केलं तर मिळेल 100 प्लस 5 इज इक्वल टू 105. हे आपलं फायनल आन्सर मिळतंय आपल्याला. ते आपल्याला दिसतंय ऑप्शन नंबर डी मध्ये इज करेक्ट आन्सर. चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे. एका राजमार्गावरील अ आणि ई या दोन शहरांतील अंतर 220 किलोमीटर आहे. ब या ठिकाणी हॉटेल आहे. ड या ठिकाणी दवाखाना आहे. जर ब या ठिकाणी एका वाहनाचा अपघात झाला तर वैद्यकीय मदत घेण्यासाठी जखमी माणसाला किती अंतर न्यावे लागेल? तोच प्रश्न इंग्लिशमध्ये बघा. द डिस्टन्स बिटवीन टू सिटीज ए अँड ई ऑन ऑन हायवे इज 220 किलोमीटर. B is at place hotel and D is a hospital. If a vehicle meets on with an accident at place B, the hotel to get medicine help to injury man. तर injury man ला हेल्प घेण्यासाठी किती डिस्टन्स जावं लागेल? टोटल डिस्टन्स आपल्याला किती दिलंय? A, B, C, D आणि E. E यातलं डिस्टन्स विचारले आपल्याला. बी ऍक्सिडेंट कुठं झालेला आहे तर बी या ठिकाणी ऍक्सिडेंट झालाय. आपला ऍक्सिडेंट झालाय बी या ठिकाणी आणि आपल्याला जायचंय डी पर्यंत ड पर्यंत. आता जर आपण टोटल लाईन्स काउंट केलं तर ते आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22. म्हणजे या एका बॉक्सची किंमत टोटल बॉक्स किती आहे 22. आपलं टोटल डिस्टन्स आहे 220. आपण त्याला 22 ने डिवाइड केलं तर आपल्याला एका बॉक्सची व्हॅल्यू मिळणार आहे 21. 22 1 जा 22 22 1 जा 22 0 ऍज इट इज. म्हणजेच या एका बॉक्सची किंमत किती आहे 10 किलोमीटर आहे. आणि आता आपल्याला कुठून कुठपर्यंत जायचंय तर या अंतरापासून ड पर्यंत आपल्याला जायचंय. आपण ते टोटल बॉक्स जर काउंट केले तर आपले ए पासून तर ड पर्यंत किती बॉक्स आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 बॉक्स आहेत. टोटल किती बॉक्स आहेत 16. सॉरी आपल्याला कुठून कुठपर्यंत मोजायचं आहे. आपल्याला बी या ठिकाणी ऍक्सिडेंट झालाय म्हणजे आपले 416 आले होते त्यातले 4 आपण काढून टाकले तर आपले किती बॉक्स आहेत टोटल 12 बॉक्स आहे आणि एका बॉक्सची किंमत किती आहे 10. म्हणजेच त्याला किती जावं लागेल 120 किलोमीटर 120 किमी त्याला डिस्टन्स पार करावं लागेल. ते आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसतंय. चला बघूया पुढचा प्रश्न. 12, 15, 19, 24, 30 या मालिकेतील पुढील पद किती? चला 12, 15, 19, 24 and 30. The next term is. आता याच्यातला डिफरन्स बघितला तर तो 3 नंबरचा आहे. हा जो आहे तो 4 नंबरचा. इथं डिफरन्स जर बघितला तर तो 6 नंबरचा येतो. सॉरी 5 नंबर. इथे 6 नंबरचा म्हणजेच पुढे आपल्याला 7 ऍड केला तर पुढचा नंबर आपला येणार आहे 37. ऑप्शन नंबर सी हे 37 करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया.
आगगाड्यांनी बनवलेल्या पुढील त्रिकोणाच्या आकृतिबंधाचे निरीक्षण करा. 10 त्रिकोण बनवण्यासाठी किती काड्या लागतील असे तुम्हाला वाटते? ऑब्झर्व द शेप of the following triangles formed by the fire fields. How many sticks do you think will be needed to make the 10 triangles? 10 triangles बनवण्यासाठी किती लागतात? बघा, ट्रायंगलचे नंबर दिलेले आहेत, काड्या दिलेल्या आहेत. आता एक ट्रायंगल बनवायला त्याला किती काड्या लागतात? 1 2 3. 2 ट्रायंगल बनवण्यासाठी 1 2 3 4 आणि 5 लागतात. तर आपल्याला असे किती ट्रायंगल बनवायचे आहे? बघा, इथं किती ट्रायंगल बनवायचं होता? एक ट्रायंगल, त्याच्यानंतरचा नंबर आहे 2 ऍड केला तर आपल्याला मिळते 3. इथे आपल्याला 2 ट्रायंगल्स मिळवायचे होते, त्याच्यानंतरचा नंबर 3 ऍड केला तर आपल्याला किती काड्या लागतात? 5. इथं आपल्याला 3 ट्रायंगल्स बनवायचे होते, त्याच्यानंतरचा 4 नंबर ऍड केला तर आपल्याला मिळतात 7 काड्या. आपल्याला आपण यूज करतोय. पुढे आपल्याला 1 2 3 आणि 4 ट्रायंगल बनवतोय. 4 ट्रायंगल प्लस त्याच्या 4च्या पुढचा नंबर 5, अशा आपण टोटल 9 काड्यांचा यूज करून काय करतोय? ट्रायंगल बनवतोय. आता पुढे आपल्याला विचारले 10 त्रिकोण 10 ट्रायंगल्स. मग 10 ट्रायंगल्स आणि त्याच्या पुढचा नंबर आहे 11. तर आपण त्यांची ऍडिशन केली तर ती होते 21 काड्या आपल्याला लागणार आहे. ऑप्शन नंबर सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा. 243 into 3 into 2 square into 5 square into 0 into 4 या गुणाकाराची किंमत किती? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस प्रॉडक्ट? आता आपण बघितलंय शून्याने कुठल्याही नंबरला जर मल्टिप्लाय केलं तर त्याचं आन्सर 0 येतं. म्हणून एवढं सॉल्व्ह न करता आपण डायरेक्ट सांगू शकतो याचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? 0. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी हे आन्सर करेक्ट असणार आहे. चला तर बघूया पुढचा प्रश्न. आपल्याला दिलेला आहे x/25 इज इक्वल टू 196/x. या ठिकाणी आपण करूया तिरकस गुणाकार. x ने x ला मल्टिप्लाय करायचं. x ने x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? x स्क्वेअर. आपल्याला काय मिळेल? x स्क्वेअर इज इक्वल टू 196 into 25 आणि आपण दोन्ही बाजूंचं स्क्वेअर रूट घेतलं. स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला काय मिळेल? x. x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट x आहे आणि आपण हे स्क्वेअर रूट मध्ये 196 into 25 राईट केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? 196 कशाचा स्क्वेअर आहे तर तो 14 आणि 25 कशाचा स्क्वेअर आहे तर तो 5 चा. म्हणून आपल्याला x इज इक्वल टू 14 5 जा 17 म्हणजेच x ची किंमत किती मिळणार आहे? 70. 70 ऑप्शन नंबर बी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. चला बघूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. 6a into 8 त्याचा आन्सर येत आहे BC4. तर एबीसीच्या अनुक्रमे किमती काढा. सो द व्हॅल्यू ऑफ एबीसी रिस्पेक्टिव्हली गिव्हन एक्सप्रेशन दिलंय आणि त्याच्यावरून आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू काढायला सांगितल्या. म्हणजे पहिली व्हॅल्यू ए ची असेल, दुसरी व्हॅल्यू बी ची असेल आणि तिसरी व्हॅल्यू सी ची असेल. ऑप्शन मध्ये आपल्याला कोणकोणत्या व्हॅल्यू दिसत आहेत? 3 दिसतोय, 5 दिसतोय आणि 0 दिसतोय. मग आता पहिले आपल्याला 8 आणि a चं मल्टिप्लिकेशन केल्यावर त्याच्या युनिट प्लेसला एकक स्थानी 4 यायला पाहिजे. आपण कुठल्या नंबरला ऑप्शन मध्ये जे नंबर दिलेले आहेत त्यापैकी जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला कुठल्या नंबरला युनिट प्लेसला 4 येणार आहे? 8 ने जर 0 ला मल्टिप्लाय केलं 0, 8 5 जा होतात 40 म्हणजे युनिट प्लेसला 0 येणार आहे आणि 8 3 जा किती होत आहेत? 24 येतोय. म्हणजे आपल्याला a ची व्हॅल्यू किती घ्यावा लागणार आहे? 3. जर आपण a ची व्हॅल्यू 3 घेतली तर तो नंबर आपल्याला 63 मिळेल. 63 into 8 केलं तर 8 3 जा होतात 24, कॅरी 2 आला. नंतर 48 प्लस कॅरीचे 2 म्हणजे 50 आपल्याला मिळणार आहे. 50 504 आन्सर मिळणार आहे. म्हणजेच ही किंमत असणार आहे बी ची, ही किंमत असणार आहे सी ची आणि ही किंमत ए ची. आपण अनुक्रमे एबीसी च्या व्हॅल्यू लिहिल्या तर आपल्याला मिळेल 3, 5, 0 आणि हा ऑप्शन आपल्याला कुठं दिसतोय? 350. ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए मध्ये. हे आपलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.